तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PS धनुर्धारी या यूट्यूब चॅनलवर। आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरण आणि या मराठी व्याकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत वर्णमाला। रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर खुद समंदर भी आएगा, तू थककर ना बैठ है मंजिल के मुसाफिर, जीत भी मिलेगी और जीतने का मज़ा भी आएगा। तर विद्यार्थी मित्रांनो, वर्णमाला हा घटक अभ्यासताना तुम्हाला विशेषतः या चार्टवर लक्ष द्यायचं आहे, कारण या चार्टवर आधारितच वर्णमालेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत। तर वर्णमाला अभ्यास करताना आपल्याला लक्ष द्यायचं की मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत आणि मूळ वर्णमालेत एकूण किती वर्ण होते तर 48 वर्ण। हे दोन कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे तुमचं। आणि आधुनिक वर्णमालेत 52 वर्णांचा समावेश आहे। तर हे 52 वर्ण कसे आहेत तर त्यामध्ये 14 स्वर, 2 स्वरादी, 34 व्यंजने आणि 2 संयुक्त व्यंजने चा समावेश आहे। तर बघूया याच्यावर आधारित प्रश्न। पहिला प्रश्न आहे की मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत। थोडा वेळ आधीच सांगितलं तुम्हाला की मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत आणि मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत असा प्रश्न विचारला की मूळ वर्णमालेत किती आहेत तर 48। पुढचा प्रश्न बघूया, मराठी वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे तर एकूण स्वर मराठी वर्णमालेत किती आहेत 14। मराठी वर्णमालेत एकूण रिकामी जागा स्वर व रिकामी जागा स्वरादी आहेत। तर एकूण 14 स्वर आणि 2 स्वरादी। स्वरादी कोणते कोणते आहेत आणि आहा। पुढचा प्रश्न बघूया, मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजने आहेत तर मराठी वर्णमालेत एकूण 34 व्यंजने आहेत। बघा प्रश्न आलेलाच आहे की मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण होते तर किती होते 48 आणि आधुनिक वर्णमालेत किती आहेत 52। ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा। पुढीलपैकी ऱ्हस्व स्वर ओळखा। तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय तर ऱ्हस्व स्वर म्हणजे की ज्या स्वरांचा उच्चार करण्याकरिता अगदी कमी कालावधी लागतो त्यास ऱ्हस्व स्वर असे म्हणतात। तर यापैकी ऱ्हस्व स्वर कोणता आहे रू। आ आणि ई हे दीर्घ स्वर आहेत आणि ऐ हा संयुक्त स्वर आहे, हे लक्ष ठेवसान। पुढीलपैकी दीर्घ स्वर ओळखा। तर यामध्ये दीर्घ स्वर ई आहे, हे तिन्ही पण ऱ्हस्व स्वर आहेत। कोणता वर्ण महाप्राण आहे तर महाप्राण म्हणजे काय तर महाप्राण म्हणजे की ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते त्यास महाप्राण म्हणतात। तर यापैकी महाप्राण कोणता वर्ण आहे ह। मराठी भाषेत कोणता वर्ण स्वतंत्र वर्ण मानला जातो तर आपल्या मराठी भाषेमध्ये स्वतंत्र वर्ण हा ळ या वर्णाला मानला जातो, जो की द्रविडी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे। खालीलपैकी संयुक्त व्यंजन कोणते तर संयुक्त व्यंजन कोणते आहे श। आणखी एक आहे ज्ञ, जे की नव्याने मराठी वर्णमालेत रुजू झालेले आहे। तर हे होते आजचे आपले प्रश्न।